महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या भामट्याला चांदूर बाजार पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। अन्य दोघांचा शोध सुरू आहे। या प्रकरणावरून चांदूर बाजार शहरात तणाव निर्माण झाला होता। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चांदूर बाजार पोलीस ठाण्यात 2 जानेवारीला 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती। त्या तक्रारीत तिने कला शाखेत पदवी घेत असून शेख शाद उर्फ सोफियान शेख शाजिद व 19 याच्यासोबत 11व्या वर्गात असताना ओळख झाली। त्यातून प्रेम संबंध जुळले। 9 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान चांदूर बाजार तहसील कार्यासमोर ते दोघेही भेटले असता आरोपीने फिर्यादीस त्याच्या मित्राच्या चांदूर बाजार येथीलच खोलीवर जबरदस्तीने नेले। त्यानंतर तिला शरीर सुखाची मागणी केली। तिने नकार दिला असता आरोपीने तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध स्थापित केले। त्यानंतर आरोपीने फिर्यादीस तिचे अश्लील व्हिडिओ त्यांच्या मित्राच्या मदतीने तयार केला असल्याचे व घडलेल्या प्रकाराबाबत आई वडिलांना किंवा इतर कोणालाही सांगितल्यास तो प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली। त्यानंतर ते दोघेही आपापल्या घरी निघून गेले। फिर्यादी ही घाबरली असल्याने तिने घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले नाही। त्यानंतर अंदाजे 8 दिवसांनंतर आरोपी शेख शाद उर्फ सोफियान शेख साजिद हा फिर्यादीस भेटला व त्याने सांगितले की त्याचे 2 अल्पवयीन मित्रांनी अश्लील व्हिडिओ तयार केले आहेत। भीतीपोटी फिर्यादीने ही माहिती पण कोणाला सांगितली नाही। दरम्यान सदर व्हिडिओ फिर्यादीच्या जवळच्या नातेवाईकांना सोशल मीडियावर आढळून आला। तेव्हा त्याने फिर्यादीस विश्वासात घेऊन पोलिसाकडे रीतसर तक्रार नोंदवलेली आहे। तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे विविध कलमान्वये शेख साद उर्फ सोफियान शेख साजिद व त्याचे 2 अल्पवयीन मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। शेख साद याला अटक करण्यात आली। गुन्ह्याच्या तपासात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची नावे निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार करीत आहे।